आणि संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलंय। चव्हाणांनी मनातील राजकीय व्यभिचाराची कल्पना येऊ दिली नाही। मवियाच्या बैठकीतील चर्चेचा तपशील राऊतांनी उघड केलाय। सामनाच्या रोखठोकमधून राऊतांकडनं हा तपशील उघड करण्यात आलाय। काँग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात म्हणून चव्हाण हे भांडायचे। आम्हाला आमचा पक्ष टिकवू द्या असं अशोक चव्हाण म्हणायचे। वंचितला सोबत घेतलं पाहिजे अशी ही भूमिका त्यांनी मांडली होती असंही राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटलंय। या संदर्भात अधिक बोलणार आहोत। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दिनेश, बघा, भाजप प्रवेशाआधी अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातले काँग्रेसचे महत्वाचे नेते होते। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत अशोक चव्हाण सहभागी व्हायचे काँग्रेसतर्फे। महाविकास आघाडीच्या बैठकीस उपस्थित राहणाऱ्या अशोक चव्हाण यांनी त्यांच्या मनात चाललेल्या राजकीय व्याभिचाराची कल्पना कुणालाच येऊ दिली नाही असा गौप्यस्फोट शिवसेना युनिटी पक्षाचे नेते आणि खासदार सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज रोखठोकमध्ये लिहिलेला आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीत ज्या चर्चा व्हायच्या जागा वाटपासंदर्भातल्या त्यातला तपशील संजय राऊत यांनी उघड केलेला आहे। संजय राऊत असं म्हणतात की प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थित राहिले तेव्हा अशोक चव्हाण हे सर्वाधिक आनंदी झाले, पण त्यांच्या मनात वेगळेच काही चालले होते। त्या राजकीय व्याभिचाराची कल्पना त्यांनी कुणालाच येऊ दिलं नाही। जागा वाटपासाठी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत अशोक चव्हाण यांची नेमकी काय भूमिका असायची हेही आज संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक या सदरात उघड केलेलं आहे। अशोक चव्हाण हे महाविकास आघाडीच्या बैठकात या काळात उपस्थित राहिले। लोकसभेच्या जागा वाटपाच्या चर्चेत ते सहभागी झाले। काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी ते बैठकात भांडत होते। आम्हाला आमचा पक्ष टिकवू द्या अशी त्यांची सातत्यानं भूमिका होती। नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे अन्य दोन नेते श्री चव्हाण यांच्या कलानेत वागताना मी पाहिले। अनेक जागांवर चव्हाण काँग्रेससाठी हट्ट धरत तेव्हा थोरात पटोले त्यांना पाठिंबा देत। वंचित बहुजन आघाडीमुळे 2019च्या निवडणुकीत आपला पराभव झाला, त्यामुळे यावेळी वंचितला सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे असे अशोक चव्हाण यांनी बैठकीत वारंवार सांगितले व महाविकास आघाडीने वंचितमध्ये यासाठी अशोक चव्हाणांनी प्रयत्न केले। त्यावर आता संजय राऊत म्हणजे हा सगळा तपशील त्यांनी महाविकास आघाडीच्या ज्या बैठकांमध्ये एक जागा वाटपासाठी महत्वाची बैठक मुकुल वासनिक यांच्या घरी दिल्लीत पार पडली, तर जवळपास 3 बैठका या नरिमन पॉइंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडल्या। नक्कीच दिनेश, आणि आपण बघतोय की अशा पद्धतीनं रोखठोकमधनं एक महत्वाची भूमिका जी आहे ती मांडताना काही गोष्टी ज्या उघड केलेल्या आहेत त्या राऊतांनी इथे पाहायला मिळतात। तुझा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।